विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होऊ शकतायत. सध्या चर्चा रंगतायत. लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक लांबणीवर पडल्याचं देखील बोललं जात आहे. योजनेच्या अंमलबजावणीला महायुतीला वेळ हवाय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. कारण आचारसंहिता जर लागली तर अडचण होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात स्वतः अजित पवार यांनी 5 महिन्यांनी निवडणुका लागणार असल्याचे संकेत दिलेत. राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो, हे आता अजून आमचे 5 महिने या सरकारचे आहेत. हे 5 महिने तर तुम्हाला जवळपास 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळतीलच. परंतु माय माऊलींनो, बहिणींनो, मुलींनो, पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे. ते तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या. पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या. पुढच्या 5 वर्षात तुमच्याकडं 90,000 रुपये 5 वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करू. हे बघा, कितीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत. आणि हा रडीचा डाव आहे. म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे ह्या सरकारचा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना. काय कमी केले आहेत का उद्योगांनी इलेक्शन लोकसभेमध्ये? केंद्र सरकार हा महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी पण आहे आणि इमानदार पण आहे. हेच या सरकारला कळत नाही. इथे तर गल्लत होत.